मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शिरपुर में ऐलान किया है कि महाराष्ट्र के कई शहरों को इंडस्ट्रियल मैग्नेट बनाने के बाद आने वाले समय में धुले और नंदुरबार जिलों को इंडस्ट्रियल मैग्नेट बनाने के साथ साथ शिरपुर में MIDC और IT पार्क के लिए भी कोशिश की जाएगी। शिरपुर के 1200 बेड वाले हॉस्पिटल के उद्घाटन समेत कई डेवलपमेंट कामों का उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। उद्घाटन के बाद देवेंद्र फडणवीस एक पब्लिक मीटिंग में बोल रहे थे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुले जिले के शिरपुर तालुका के दौरे पर थे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 1200 बेड वाले अस्पताल, टेक्सटाइल पार्क और नर्सिंग कॉलेज समेत कई डेवलपमेंट के कामों का उद्घाटन और शिलान्यास किया। उद्घाटन के बाद हुई एक पब्लिक मीटिंग में मुख्यमंत्री फडणवीस ने MLA अमरीश पटेल के काम की तारीफ की। इस मौके पर MLA अमरीश पटेल ने मुख्यमंत्री से कई डेवलपमेंट की कामों की मांग की। मुख्यमंत्री ने कहा कि जल्दी धुले और नंदुरबार जिलों को इंडस्ट्रियल मैग्नेट बनाया जाएगा और फडणवीस ने भरोसा दिलाया कि शिरपुर में MIDC और IT पार्क के लिए कोशिश की जाएगी। इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य के कपड़ा मंत्री संजय सावकारे, पर्यटन और प्रोटोकॉल मंत्री जयकुमार रावल, MLA अनूप अग्रवाल, MLA राम भदानी, MLA मंजुला गावित, पूर्व मेयर भूपेश पाटिल, MLA अमियश पाडवी, MLA राजेश पाडवी, MLA श्रीश नाइक, पूर्व MLA राजवर्धन कदम पांडे, पूर्व MLA कुणाल पाटिल, जिला कलेक्टर भाग्यश्री विस्पुते, मेयर माया देवी परदेसी, शिरपुर के मेयर चिंतन पटेल और कई गणमान्य लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। धुळे जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तुम्ही सांगायचं विसरले 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे। 40,000 कोटी रुपयाची। आता धुळे मागास राहणार नाही। ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे। मी तर नेहमी सांगतो, पूर्वी मुंबई हे एक केवळ मॅग्नेट होतं, मग पुणे झालं, मग MMR रिजन झाला, आता आम्ही नाशिक असेल, त्यासोबत नगर असेल, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, हे सगळे इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार केले। पण तुम्हाला मी मागे सांगितलं आणि आजही सांगतो, पुढचं इंडस्ट्रियल मॅग्नेट हे धुळे आणि नंदुरबार असणार आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या धुळ्यामध्ये या ठिकाणी येत आहेत। आता नुकताच केमिकल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात जवळपास 1600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या धुळ्यामध्ये आम्ही फायनल केली आहे। त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे, आम्ही केवळ MOU करणारे लोक नाही आहोत, आम्ही MOU ला प्रत्यक्ष उद्योगामध्ये परिवर्तित करणारे लोक। त्यामुळे हे जेवढे MOU हे धुळे जिल्ह्याकरता केले आहेत, ते सगळे उद्योग या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करून दाखवू। आणि मला सांगताना आनंद वाटतो, अलीकडच्या काळामध्ये धुळे आणि त्यासोबत नंदुरबार सारखा जिल्हा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता इतक्या मोठ्या प्रमाणात आज इंटरेस्ट उभा झालेला आहे। आपण आश्चर्य मानू नका जर आपल्याला पुढच्या काळामध्ये 15-20 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये होताना याच 2 वर्षामध्ये दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट या ठिकाणी येतोय आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महामार्गाचं जाळं, या ठिकाणी सिंचनाचं जाळं, या ठिकाणी MIDCचं जाळं, या ठिकाणी मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर, या ठिकाणी आपली इंदोर मनमाड रेल्वे, या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रचंड मोठी इकोसिस्टीम ही आपण तयार केली आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे एक मोठं काम या भागामध्ये होणार आहे। विशेषतः आपला जो दोंडाईचाचा 250 मेगावॅटचा जो सोलरचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प पुढे खूप पथदर्शी होणार आहे। कारण आज जे आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्स येतात ते आम्हाला विचारतात, तुमच्याकडे ग्रीन पॉवर आहे का? जिथे ग्रीन पॉवर आहे तिथे ते जायला तयार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये ग्रीन पॉवर देखील आपण तयार करतो आहोत।